विधान परिषदेच्या 4ही जागा शिवसेना लढवणार असल्याचं कळतंय। बैठकीमध्ये नाव निश्चित झालं असून त्यांना कामाला लागण्यास सांगण्यात आलं असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात बैठक घेतली होती आणि बैठकीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी 4ही जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली। कामाला लागा, पुढे महायुती म्हणून काय निर्णय होईल त्यावेळेस तो निर्णय घेऊ अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, विधान परिषदेच्या 4ही जागा शिवसेना लढवणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, 7वा टप्पा अजूनही बाकी आहे, निकाल अजून लागायचा आहे। तोच आता महाराष्ट्रामध्ये आता आणखीन एका निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत। 31 मे ते 27 जुलै या जवळपास 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 11 विधान परिषदेचे आमदार जे आहेत हे निवृत्त होणार आहेत आणि यांच्या जागी तात्काळ निवडणुका घेणं गरजेचं आहे। आणि त्यानुसार जी मध्यंतरी आपल्याला माहिती असेल की निवडणूक आयोगाने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला होता, पण काही कारणास्तव तो मागे घेतला। तर लवकर या आठवड्यामध्ये तो कार्यक्रम पुन्हा जाहीर होईल अशी शक्यता आहे। या सर्व ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार उभे करावेत, त्या ठिकाणी आपण निवडणूक लढवावी। शिवसेना याआधी देखील या सर्व जागा लढलेल्या आहेत अशी चर्चा जी आहे ती शिवसैनिकांमध्ये होती। शिवसेनेच्या एका वरिष्ठ मंडळाने जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांच्यासमोर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला की 4ही जागा ज्या आहेत ते शिवसेना लढवेल। याकरता काही नावं जी आहेत ती निश्चित केली गेली आणि त्यानुसार त्यांना कामाला लागण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत। शेवटी या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक पक्ष हा निवडणूक लढवण्यास इच्छुक असतो, त्यातले कार्यकर्ते पदाधिकारी निवडणूक लढवण्यास इच्छुक असतात। ज्या पद्धतीने लोकसभा जागांच्या विषयी तडजोड झाली त्यानुसारच आता महायुती म्हणून पुढच्या ज्या विधान परिषद निवडणूक आहेत त्यामध्ये काय तडजोड होते हे देखील पाहावं लागेल। पण तो ज्यावेळेस महायुतीचा निर्णय होईल त्यावेळेस तो निर्णय घेऊ असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि ज्यांची नावं निश्चित झालेली आहेत त्यांची नावं कदाचित काही तासांनी जाहीर देखील होऊ शकतात, पण नंतर ज्यावेळी महायुती म्हणून या सगळ्या गोष्टीवर चर्चा होईल त्यावेळेस कोणाला माघार घ्यायची किंवा कोणी माघार नाही घ्यायची यावर देखील पुढे चर्चा होऊ शकते। पण शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे विधान परिषदेच्या 4ही जागा लढवण्याची पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।